दिसतंय रान 10-12 एकर क्षेत्र आहे आणि हे जे रान तयार झालंय इथं हे जे उन्हाळचं रोप दिसतंय ना, ह्या उन्हाळच्या रोपाची, उन्हाळ कांदा बियाण्याच्या रोपाची लागवड करण्याच्या अनुषंगाने हे रान तयार केलेलं आहे. 42 किलो बियाणं टाकलेलं होतं. पूर्ण काडी न काडी बी न बी उतरून पडलेलं आहे आणि ते आतापर्यंत सांभाळलेलं आहे. 55 दिवसाचं हे कांदा रोप. या रानात ह्या रोपाची लागवड करायची. 10-11 एकर क्षेत्र लागेल तरी रोप उरणार आहे. मी सांगतो तो अक्षरशः 3 मोठाले पाऊस झाले, पाणी ह्या क्षेत्रातून वाहत होतं रोपाच्या. त्याच अनुषंगाने रानाची निवड केलेली आहे. ह्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल एक असा सूक्ष्म असा ढाळ, हे रान तयार करण्याची पद्धत. आणि कांदे सुद्धा आता ते दक्षिणोत्तर या ठिकाणी लागवड करताना दिसत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता एक 4.5 फुटी, ना किती फुटी बेड? 4.5 फुटी. 4.5 फूट बेड वरती हे गादी वाफे तयार केलेली आहे. सरासरी 6 इंचाची हाईट, 6 इंचाची उंची या वाफ्यांना दिलेली आहे. 1 फूट अंतर ह्या ओगळीतलं, म्हणजे 2 गादी वाफ्यातलं जे अंतर आहे हे सरासरी 1 फूट आहे. 4.5 फूट रुंदीचा हा वाफा आहे आणि यावरती ही कांद्याची लागवड सुरू आहे. कारण सर्व हवामान तज्ञ डिसेंबरच्या शेवटापर्यंत कमी अधिक पावसाचं भाकीत सांगताय. बेसलला डोस टाकलाय 12-32-16 एकरी 1 गोणी. NPK कॉन्सो एकरी 50 किलो. झिंक सोलेबल बॅक्टेरिया एकरी 25 किलो. प्लांटो दाणेदार एकरी 50 किलो. हा डोस याच्या पोटात भरलाय आणि नंतर ही लागवड या ठिकाणी सुरू झाली. 12-13 एकर त्यांचे स्वतःचे आणि उरलं तर त्यांच्या मित्रांचं असं एक 16-17 एकराचं लागवडीचं नियोजन या ठिकाणी आहे. होय, परमेश्वराला सुद्धा जो कष्ट करतो ना त्याच्या बरोबर येऊन उभं राहावं लागतं, याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. आणि होय, आपण एका गुरुचे भक्त आहोत. 100% राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी सांगतात, मी दगडाच्या मूर्तीत नाही किंवा मी मंदिरात नाही. मला जर भेटायचं असेल तर कृषी सेवा हीच खरी ईश्वर सेवा. मी राबतोय, मी उभा आहे कोणाबरोबर? कष्टकऱ्याबरोबर. आणि महाराजांचा जन्म अशा दशकातला होता का त्यांनी कष्टकऱ्याला, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. धन्यवाद.